जर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल तर जसं आदरणीय पवार साहेबांना 38व्या वर्षी बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एक मोठी संधी या राज्याचं नेतृत्व करायची मिळाली, ती दादांनाही मिळावी आणि त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होईल। तुम्हाला असं वाटतं का हे मुख्यमंत्री पद न मिळाल्याचं वैफल्य आहे म्हणून सतत ते टीका करतात? नाही, असं कशाला आपण म्हणावं। मला असं वाटतं की त्यांनी जी गोष्ट सांगितली कालच्या भाषणामध्ये त्याच्याबद्दल मी लहान होते, त्याच्यामुळे मला फारसं त्यातलं काही आठवत नाही, पण तुमच्याच सगळ्या चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर त्या काळात जो अनुभव आला त्याच्याबद्दल सांगितलंय, त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त शालिनीताई पाटील ह्या जास्ती स्पष्टपणे सांगू शकतील, कारण का त्या तिथे उपस्थित होत्या, सगळ्या घटना झाल्या। तुम्ही इतके दिवस सतत म्हणताय की स्प्लिट नाहीये, पार्टीमध्ये स्प्लिट नाहीये। काल अजित पवार बोलताना असं स्पष्ट म्हटले की आता माझंच ऐकायचं, जे कार्यकर्ते दोन्ही बाजूला आहेत त्यांनी आता एक बाजू धरा आणि एका बाजूनं काम करायला सुरुवात करा। याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांनी त्यांची चूल जी आहे ती वेगळी मांडलेली आहे। आता तरी तुम्ही हे मान्य कराल का की ही फूट आहे किंवा पार्टी स्प्लिट आहे? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील आहेत आणि ह्या सगळ्या भूमिका, कागदपत्र ही सगळी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये, आम्ही तर काही गेलो नाही, इलेक्शन कमिशनने आम्हाला प्रश्न विचारले, त्याची उत्तरं आम्ही दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही स्प्लिट नाही। तुम्ही असं थेट निर्णयामध्ये कळेल असं दादा म्हणतात, निवडणूक आयोगाचा निर्णय लागेल आणि मग माझं ऐकावं लागेल, ऐकायला पाहिजे। आता माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे की म्हणजे मला काही ॲक्सेस नाही आहे इलेक्शन कमिशनला किंवा मला कुणाचाच ॲक्सेस नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे आमची बाजू मांडलेली आहे आणि संविधानाच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। निर्णय काय होईल मला माहिती नाही, मी कसं सांगणार का निर्णय कसा होईल? म्हणजे आता मी पेपराला बसले तेव्हा चांगला पेपर लिहिला एवढं नक्की, पण मार्क देणारा माझा नाही ना ओळखीचा, मी कसं सांगणार? काय कारण वाटतं तुम्हाला की अजित पवार आता थेट शरद पवारांवरती टीका करायला लागले? इतके दिवस त्यांनी टाळलं होतं, मात्र आता ते स्पष्ट बोलायला लागले, जे काय ते शरद पवार ऐकत नाहीत किंवा त्यांनी 38व्या वर्षी जो निर्णय घेतला तो आम्हाला 60व्या 62व्या वर्षी नाही, थोडासा अंतर आहे त्याच्यामध्ये। त्या 38व्या वर्षी जेव्हा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता, ती वेगळी चूल ही काँग्रेसमधले अनेक लोक त्यांच्याबरोबर होते, पण त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता 38व्या वर्षी झालं आणि मला वाटतं तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर ती सगळी माहिती दिली। टीका का करतायत? तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांना? मला नाही सांगता येणार याचं उत्तर तुम्हाला त्यांना। आता एक तर लोकशाही आहे, नाही पॉलिटिकल असेसमेंट कसलं, आणि त्याच्यामुळे हे बघा माझ्यासाठी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा, बोलायचा अधिकार आहे। दडपशाही दिल्लीवाले करतात, आम्ही दडपशाहीवाले नाही। लोकसभा निवडणुकीचा सर्वे आलेला आहे, त्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवल्यात, महायुतीला कमी दाखवल्यात, काय तुमची त्यावरती प्रतिक्रिया? ही लोकशाही आहे, मायबाप जनता ठरवते कोण निवडून जाणार। दादा असं म्हणतायत की माझ्यासोबत जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मी फसवणार नाही, जर 40-50 आमदार माझ्या मागे येतात, ज्येष्ठ नेते आहेत, तर याचा कुठेतरी विचार केला पाहिजे। सातत्यानं ते शरद पवारांना का सांगतायत की परत विचार करा? शरद पवारांची खरंच भीती अजित पवारांना वाटते? म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ते पवारांना अजून आवाहन करताना पाहायला मिळतं। गेले 60 वर्ष म्हणजे वैयक्तिक कुणाबद्दलच नाही, तुम्ही सगळ्याच पक्षांचे लोक बघा, आदरणीय पवार साहेबांवर गेले 60 वर्ष टीका केली की हेडलाईन होतेच, त्याच्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला टीका करायचा अधिकार आहे, माझं प्रांजळ मत आहे।